गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईज, व्हॉट्सअप. माझं नाव ओमकार पेंडसे अँड वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नवीन घरातून माझा पहिला व्हिडिओ हा युट्यूबचा आणि तोही बाप्पांसाठी. बाप्पा उद्या येणार आहेत आणि आम्ही आज डेकोरेशन करतोय. यावर्षी ठरवलं होतं की जरा 7 दिवस आधी प्रिपरेशन सुरू करावी, पण आमचं जेन्युइन रिझन आहे की शिफ्टिंग जस्ट झालंय या घराचं आणि एवढी धावपळ होती, काही ना काही इव्हेंट्स होते, पण डेकोरेशन करायचं होतं यावेळेस जरा चांगलं. पण चांगलं तर नाही, पण ॲटलिस्ट सिम्पल आपण करू शकतो, छान मिनिमल डेकोरेशन. सो आजच नाही, काल आम्ही दोघं मार्केटमध्ये गेलो होतो आणि संध्याकाळी, आणि तिकडून आम्ही काय घेतलंय, सॅटिनचं एक कापड घेतलंय आणि मखर घेतलंय. हा, आम्ही रेडीमेड मखर म्हणजे मागे जे बॅकड्रॉप असतो बाप्पांचा तो रेडीमेडच घेतला, आम्हाला बनवायचा होता DIY वगैरे. सो आम्ही सगळं मार्केट फिरून आलो आणि जेवढं सामान मिळालं तेवढं सापडलं ते उचलून आणले आम्ही, आणि आता आपण डेकोरेशनला सुरुवात करूया. हा देवीचा फोटो आहे आपला, त्याच्या खाली आपण करणार. आता हा जो स्टँड आहे, तर मग तो स्टँड तुम्हाला मी दाखवतो की आपला जो कुंड्या आहेत ते कुंड्या याच्यावर ठेवल्या होत्या, पण आईला सुचलं की आपण याच्यावरती बाप्पांना बसवू शकतो. सो हा पहिले काढला तिकडून, छान घासलाय, आईनेच धुवून दिलाय स्टँड, आणि तो आता वाळायलाय. सो 1 दिवस वाळायला लागला त्याला, आणि आता याच्यावरती आम्ही आमचं बेसिक कन्सेप्ट आहे की तो सॅटिनचं जे कापड आहे त्याच्यावर टाकणार, म्हणजे ते असं पायऱ्यांसारखं दिसेल असं इथे, आणि बाप्पा इथे बसतील वरती आणि तिकडे मखर पण असेल. आणि मग आमच्याकडे काही डेकोरेशनचं सामान आहे की फुलांचं माळ आहे, तर मग ते वगैरे करू. सो जसं सुचेल तसं, काही प्लॅन नाही आहे. सो जे सुचेल ते तुम्हाला दिसेलच, सो तो आपण सगळे मिळूनच डेकोरेशन करूया. ओके, सो फर्स्ट स्टेप काय, अच्छा सॉरी, ही पण रॉक करते काही. आता माझं म्हणजे इन्फ्लुएन्स पडलाय. नाही, आधी मी सुरू केलं होतं सगळं, मग फॉलो केलं आणि मग फेमस झाला अपरेंटली. पहिली स्टेप अशी आहे की जो सॅटिनचं कापड आणलंय आपल्या भवानी, तर छान आणलंय, तर ते याच्यावर टाकणार आहे. आणि आमच्या बाप्पांची मूर्ती आम्ही रिव्हील नाही केली, ते उद्या होईल. सो त्याच्या मॅचिंग म्हणजे त्याला असं कॉन्ट्रास्ट जाईल तसं कापड आणलंय. तो पांढरं तर सगळ्यालाच कॉन्ट्रास्ट जातं, पण एकदम मस्त दिसणार आहे. पहिले आपण ते कापड टाकू आणि पायऱ्यांसारखं कसं जरा सेट बनवायचा प्रयत्न करू. ए बाबा, मला वाटलं फ्रेम हलवते. अरे बापरे, अरे बापरे, गुरुजी कहा थे आप इतने दिनों से, मॅथमॅटिशियन. हे जे आहे ते आम्ही आणले 2 मीटरचं. आता ते जेमतेम पुरतंय, देखा आपने लापरवाही का नतीजा आहे. कारण काय आपण एकदम असं त्या पायऱ्यांना कट टू कट चिपकवून लावणार आहे. तर पहिले आपल्याला लागणार आहे टाचणी नाही, सेफ्टी पिन. सेफ्टी पिन पहिले लावून बघतो किती होतंय. सेफ्टी पिन आणू. अच्छा, आणले. I have my box ready, guys. तो आमच्या मते हा जो स्टँड आहे तो थोडा मध्ये मध्ये गॅप आहे, त्यामुळे अशी स्टेबल सरफेस नव्हते. तर आम्ही आता याला पहिले पुठ्ठा लावतोय किंवा पेपर चिपकवणार आहे, आणि मग त्याच्यावरती ती चादर हे करणार आहे, म्हणजे कुठे कसं बेस मिळेल त्याला. कारण की त्याच्यावरती नैवेद्य वगैरे दाखवला तर जरा विषय होईल, कारण की मधून गॅप आहे. सो आता पहिले पेपर लावू किंवा पुठ्ठा शोधतो. आम्ही एक बेस क्रिएट केलाय. आता बेस तर रेडी आहे. आता याच्यावरती आम्ही टाकतो ते कापड. ओके, सो लेट्स होप फॉर द बेस्ट. सो आम्ही आता याला पहिले चिकटपट्टी लावून घेतोय. ठीक आहे, एवढं बस जरा. याच्यावरती बाप्पाच येणार आहेत, सो हे नाही. आता जे आहे ते थोडं असं असेल, हे वालं, आणि हे असं असेल. ठीक आहे, म्हणजे पुरतंय. फक्त न्यूजपेपर दिसतोय.
इकडे तर बाप्पांच्या याच्यावर दिसणार नाही. इकडे आपल्याला याच्यावर काय काय ठेवावं लागेल प्रॉप्स, म्हणजे ते hide आपल्याकडे होईल. कापड आहे. पण मग हेच चिपकवलं असतं ना आपण पेपरच्या ऐवजी. नाही, हे खूप पातळ आहे. याला काही यांनी काय बेस नाही क्रिएट केलं. पेपरवर हे असं एवढं असं लावावं लागेल. एक ह्याला याच हाफ पार्ट करू ना. कट करावं लागेल. हा, जुगाडवर जुगाड. त्याशिवाय आमचं डेकोरेशन कसं काय होणार. आता पेपरनी बेस क्रिएट झाला. आता थँकफुली संकुताईनी हा एक पेपर आणला होता, जो आम्ही याच्या आतमध्ये लावणार आहे. हुशारच आहे हा. तर हा याच्या आतमध्ये लावणार आहे, म्हणजे न्यूजपेपर हाईड होईल. ओके, म्हणजे हे याच्या आतमध्ये जाणार आहे. सो न्यूजपेपर हाईड होईल आणि मग आपण पुढचं काम करूया. सो पहिले आता हा पेपर चिपकावा लागेल खाली. पहिल्या स्टेपवर पण लावू. पहिल्या दिसेल ना स्टेप वरती side ते पण येणार आहे मखरचं खालचं. सो तिकडे काय गरजच नाहीये. मखर जो आहे तो नंतर दाखव तुम्हाला. त्याला बेस पण आहे. सो इकडे काय लावायची गरज नाही. हे सेकंड आणि थर्ड स्टेप वरती आपल्याला आतून तो पेपर लावावा लागेल. सो तो लावूया. ओके, सो हे आम्ही बेसच्या खाली, बेसच्या वरती हे लावलंय. सो न्यूजपेपर हाईड झालेत आणि आता लेट सी कसं दिसतंय. ठीक आहे, छान दिसतंय. न्यूजपेपर हाईड झालाय, ट्रिक वर्क झाली. नाईस. एवढं झालंय. आता सॅटिनचा क्लोथ टाकलाय आणि आता याच्यावरती जो आम्ही मखर आणलाय तो आता पहिले तो त्यांनी डिसेंबर करून दिलाय, तो असेंबल करावा लागेल आणि याच्यावरती ठेवावं लागेल, म्हणजे कुठे एक लुक येईल. सो असं दिलंय मखर आणि मागे बाप्पांच्या असं असणार आहे. तो खूप छान दिसणार आहे ते. आता याला जोडायचं कसं बघूया. ओके, सो काय आहे की हे जे आहे याच्यामध्ये त्यांनी पहिले हे लावलं आय गेस. हो. ओके, सो काय विषय की हे जे होतं त्याच्यावर मला विश्वास नाही आहे की, कारण का बाप्पांची मूर्ती बसवली आणि हे जर का तुटलं तर सगळा बेस डिसबॅलन्स होईल. तो जरा रिस्की आहे. त्यामुळे स्ट्रॉंग बेस म्हणून आपला देसी उपाय मला असं वाटतं की एखादा पाट घेतला आपण आणि पाटावरती जर का तो बेस बसवला, की ज्याला जो सपोर्ट म्हणून दिलेला हा वाला जो बेस आहे तो बसवला तर काहीतरी होईल. सो ते करून बघू. लेट्स सी. ओके, तो जर का आपण हा पार्ट इकडे ठेवला, हे असं आहे, तर ह्याच्यात घुसवलं हे, याला सरळ चिकटपट्टी लावावी लागेल, कारण काय हे असं होतं. त्यांनी कसं काय लावलं होतं काय माहिती, पण ठीक आहे. आता हे असं खाली येतं, आता चिकटपट्टीने हे असं चिटकावं लागेल, पण चांगलं दिसतंय. म्हणजे पार्ट वर्कआउट होतोय. असं खालून पार्ट दिसत नाही ना. सो याला असं मागून गोल करून लावेन. ठीक आहे. सो आता चिकटपट्ट्या लावलाय, होपफुली होईल. इट्स वर्किंग. सो हे आहे, थोडं मध्ये घेतलं पाहिजे का. वा, काय दिलंय यांनी यार, खरंच. ठीक आहे, इथे बाप्पा बसतील. सो छान दिसतंय. एक मी तुम्हाला दुरून दाखवतो थोडं. सो हे असं दिसणार आहे आणि वरती देवी आई आहेत. आणि आता आपण थोडंसं हार वगैरे आणि लाईट आहेत आपल्याकडे, पण लाईट शोधायला लागतील कारण की शिफ्टिंग झालं आमचं. सो लाईट मिसप्लेस झालेत. सो लाईट वगैरे लावले आणि जरा हार बीर डेकोरेशन केलं तर अजून छान दिसणार आहे. सो आपण ते करूया. पहिले हार लावून घेऊ आणि मग जरा लाईट शोधावे लागतील.
5 minutes later. मी तुम्हाला म्हणलं होतं की आपल्याकडे हार वगैरे आहे आणि लाईट शोधावे लागतील. तर आता उलटं झालंय की आपल्याला लाईट सापडलेत पण हार हरवलेत. तर आता लाईट लावू आणि मग आईला पण काहीतरी डोक्यात आहे, हे जे 2 स्टेप्स आहेत त्याच्यावर काहीतरी डेकोरेट करायचं. सो पहिले लाईट लावू आणि मग आई पण आपल्याला थोडी हेल्प करेल. तो गाईज आपलं कुठलंच काम सरळ होत नाही. हे एक्सटेन्शन बोर्ड बंद आहे. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. इकडे पण एक आहे माझ्या रूम मध्ये. अरे हे याच्यात नाही लागणार ना. देवा पांडुरंगा. अरे यार दुसरं कुठलं आहे? हे सुरू आहे का? होय होतं पण आता सुरू होत नाही. हे सुरू आहे, याच्यात लाईट लागतोय. चेक करून बघू. या होईना बात. ते तर ऍडजस्ट होऊन जाईल. बाप्पा बसवल्यावर आपण लाईट ऍडजस्ट करू. पण लाईट झालेत आता आई. सो लाईट्स आपण वर शिफ्ट केलेत. हे जास्त लॉजिकल आहे. हे बाप्पांमध्ये डायरेक्ट फोकस पडेल. आता आई तुझ्या डोक्यात काय आहे? I will try. असं जास्त असं नकोय आपल्याला. आता फक्त जे हार आहेत ते हार आपण उद्या बघणार आहे. उठल्यावरती जर का पॉसिबल असेल तर बाप्पांची मूर्ती आणण्याच्या आधी संकुताई जाईल, हार घेऊन येईल. सो उद्या आपण बाकीचं डेकोरेशन करणार आहे. आता एकदा बाप्पा आले की सगळं कम्प्लीट होईल. आणि हार पण आणायचे. हार आता सापडत नाही, घरी आहेत कुठेतरी पण सापडत नाहीत. आणि आता इकडे जे फळं वगैरे ठेवतो आपण, बाप्पांना प्रसाद वगैरे पण येईल. सो हे जे 2 रिकामं दिसतंय ते उद्याच भरेल. तर आपण उद्या सकाळी बाप्पाला आणायला जाणार आहे सगळे मिळून. सो आता उद्या भेटूया. एक्सायटेड आहे. तो उद्या एकदम तयार होऊन आंघोळ करून बाप्पाला घ्यायला जाऊया. सो उद्या भेटू. सुप्रभातम, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे. जरा उशीर झाला मला उठायला, कारण का मी खूप ट्रॅव्हल करून आलेलो काल. पण ते ब्लॉगमध्ये सांगितलं नव्हतं. पण आज मग आता चाललोय. आता किती 10 वाजलेत. आम्ही चाललोय. मी आंघोळ करून रेडी आहे, बाबा पण रेडी आहे आणि संकुताई पण येणार आहे. सो आम्ही 3 इथेच जवळ बुक केलंय बाप्पा. तर बाप्पा आणायला जाऊया. आणि मूर्ती रिव्हील होईलच तुम्हाला. शॉपमध्ये नाही करणार रिव्हील मी. तसं थोडंसं दुरून दिसेल पण एकदम जवळून लुक तुम्हाला घरी आल्यावरच बघायला मिळेल. सो लेट्स गो. बाप्पांना आणायला जाऊया. गणपती बाप्पा. आपण आणि आता आपण वर चाललोय. आई वाट बघतेय आमच्या सगळ्यांची. सो चला, गणपती बाप्पा मोरया.
बाप्पांना आणले घरी आणि आता जे आपण हार आणलेत ते आपण डेकोरेशन मध्ये लावू, म्हणजे डेकोरेशन कम्प्लीट होईल आपलं आणि मग स्थापना आहे. सो छान वाटतंय बाप्पांना घरी आणल्यावर. जवळून घे, माझं नको घेऊ, फक्त बाप्पाचं घे. ठीक आहे. बाप्पा आज पहिला दिवस आणि आय होप तुम्हाला डेकोरेशन आवडलं असेल, हा सगळा ब्लॉग आवडला असेल. आणि बाप्पांची मूर्ती तर क्यूटच असते, ती सगळ्यांनाच आवडते. यावेळेस अजूनच छान दिसतात बाप्पा. आणि स्पेशल असं आहे की हे आमचं नवीन घर आहे, तर नवीन घरात पहिला वर्ष आहे बाप्पांचा. नेहमी तर करायचोच, पण मागचं आमचं रेंटचं घर होतं हे, त्यामुळे खूप स्पेशल आहे की आपल्या घरात बाप्पा आलेत, आपल्या हक्काच्या घरात बाप्पा आलेत. ही एक फिलिंग वेगळी आहे. आणि आता 5 दिवस 10 दिवस कसे निघून जातील आपल्याला कळत नाही. आपण एवढं 5-6 दिवस बाप्पांच्या सेवेत असतो. तुम्ही पण सगळे एन्जॉय करा. गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. सगळे खुश राहा, आनंदी राहा, बाप्पांची सेवा करा, मनापासून सेवा करा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तो मंडळी आता मी निरोप घेतो. पुढच्या व्लॉग मध्ये नक्की भेटूया. हे व्लॉग्स आता कंटिन्यू होतीलच. आता मी जरा कन्सिस्टन्सी वाढवली आहे युट्यूब वरती. इंस्टाग्रामवर पण मी आहे, इंस्टाग्राम वरती मला फॉलो करायला विसरू नका. सेम नाव आहे, मे बी टॅलेंटेड. माझं नाव ओमकार. मी निरोप घेतोय. टाटा, सी यू, बाय बाय, गुड बाय. नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया. गणपती बाप्पा मोरया.